गणपती बाप्पाला गोड पदार्थ हवाच ना, पण यावर्षी काहीतरी वेगळं आणि हटके करून पाहूया. तर आज बनवूया नागिनच्या पानाचे मोदक, एकदम खास आणि चविष्ट. हे मोदक मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतात बरं का. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आता मी सर्वप्रथम नागिनचे पानं घेतलेले आहे. यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. यांचा जो देठांचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे जितके ताजी पानं असतील तितका स्वाद खूप छान येतो बरं का. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर खूप छान दिसतं बघा. तर आता पानांचा देठाचा भाग काढला गेलेला आहे. तर हे पानं आता आपण तोडून घेऊया, म्हणजे ते मिक्सरमधून इझिली दळले जातील. आता या पानांमध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे आणि थोडं दूध घालायचं आहे, म्हणजे ते बारीक वाटले जातील. तर बघा, हे दळल्यानंतर असं दिसेल, पण आपल्याला अजून थोडं बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी यात खोबऱ्याचा किस घालते, त्यामुळे पानं व्यवस्थित वाटले जातील आणि एक छान फ्लेवर देखील येईल त्याचा. आता मोदकाचं सारण बनवूया. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये एक मोठी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर हे खोबरं मी किसून मिक्सरला एकदा वाटून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं देखील वापरू शकतात, पण सुक्या खोबऱ्याचे मोदक जास्त दिवस टिकतात कंपेअर ओलं खोबरं. तर बघा, आता इथे जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं नागिनच्या पाण्याचं मिश्रण होतं ते देखील इथे घातलेलं आहे. आणि आता हे आपल्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे आपल्याला. तर बघा, जेव्हा आपण पानं परतत राहू, त्याचा जो पानांचा कच्चा स्वाद आहे तो पूर्ण निघून जाईल इथे आणि मिश्रण मस्त असं आपलं कोरडं होत जाईल. पण हे मिश्रण आपल्याला एकदम कोरडं देखील होऊ द्यायचं नाही आहे बरं का. त्याला थोडंसं ओलसर राहू द्यायचं आहे, फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे. जर तुम्हाला हे परतत असताना असं वाटत असेल की आपलं हे मिश्रण अजून परतायचं राहिलं आहे, त्याचा कच्चापणा बाकी आहे जायचा आणि आपलं जे काही सारण आहे ते कोरडं पडतं आहे, तर त्यावेळेस तुम्ही दूध देखील घालू शकतात आणि हे सारण परतत असताना छान असा स्वाद येतो बरं का. त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईलच की आता आपलं सारण हे व्यवस्थित परतून झालेलं आहे. यात मी आता घातलेलं आहे गुलकंद. गुलकंद घातल्यामुळे आपल्या सारणाला छान असा स्वीटनेस येणार आहे. जे आपण गुलकंद आणि कंडेन्स मिल्क घातलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला साखर किंवा गूळ घालायची गरज पडणार नाही इथे. मोदकाचं सारण आता पूर्ण आपलं मस्त परतून झालेलं आहे. तर आता मी गॅस बंद करते आणि हे सारण आपल्याला थोड्या वेळ थंड करायला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण मुलांच्या आवडीच्या वस्तूचं सारण बनवूया. तर बघा, मी इथे 1 चमचा गुलकंद घेतलेला आहे, त्यानंतर चेरी घेतलेली आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या. तर बघा, आता हे सर्व व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊ. तोपर्यंत आपलं सारण देखील थंड होईल. ह्या मोदकाच्या सारणाची एकदा मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला. तर बघा, हे सारण जेव्हा हातात घेतल्यानंतर एकदम मऊसूत लागतं आहे, शिवाय हाताला असं थोडंसं तेलकट तेलकट लागतं आहे. तर आता इथे आपलं परफेक्ट सारण तयार झालं आहे आणि ते कोमट देखील झालं आहे. तर मी आता इथे मोदक बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे. तर याला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे सारण आपण जेव्हा भरू तर ते सारण मोदकाच्या साच्याला चिकटणार नाही. नाहीतर जर ते मोदकाच्या साच्याला जर चिटकलं तर आपले मोदक हे व्यवस्थित तयार होत नाही बरं का, त्याच्या पाकळ्या पाकळ्या दिसत नाही. तर त्यासाठी आपण तूप लावून घेतलेलं आहे. तर मोदक बनवताना मी तुम्हाला 2 प्रकारे आपण मोदक कसा बनवू शकतो हे दाखवणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सजावटीसाठी रंगीत गोळ्या, ड्रायफ्रूट्स किंवा तुम्ही चेरीचा वापर करू शकतात. तर मी इथे आता रंगीत गोळ्या आणि चेरीचा वापर करते, त्यामुळे मोदक अट्रॅक्टिव्ह दिसतील आणि खास मुलांच्या आवडीचे बनतील बरं का. इथे ज्या प्रकारे आता व्हिडिओमध्ये मी सारण भरते आहे मोदकाच्या साच्यामध्ये, अगदी तसंच भरून घ्यायचं आहे आणि मध्यभागी आपल्या मुलांच्या आवडीचा खाऊ भरायचा आहे, म्हणजे ज्याच्याने मुलं अगदी खुश होतील खाल्ल्यानंतर. आणि हे गुपित आहे बरं का, की जे पूर्ण खाल्ल्यानंतरच मुलांना दिसणार आहे. तर बघा, आता जो मागचा भाग आहे तो देखील सारणाने मस्त पॅक करून घेतला आणि आता बघा, मुलांसाठी
इतके सुंदर आणि डेकोरेटिव्ह जर मोदक दिले तर मुलं नाही म्हणतील का. शिवाय पौष्टिक देखील आहे. आयुर्वेदामध्ये हे नागिनचे पानं औषधी मानले जातात बरं का. त्याचा वापर पचनासाठी, सर्दी खोकल्यासाठी आणि शरीराची उष्णता संतुलित ठेवण्यासाठी केला जातो. खास करून सणासुदीच्या काळात हे मोदक करावे. तर बघा आता दुसऱ्या पद्धतीने देखील मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते आहे. तर आता मस्त डेकोरेटिव्ह करून घेतले. आता यांना आपण सारण भरूया वरतून. सारण भरताना थोडं दाबून दाबून भरा म्हणजे आपला मोदक अगदी गच्च भरला जाईल आणि त्याला जे काही आपण गोळ्या चेरी चिटकवलेला आहे ते देखील व्यवस्थित चिटकेल. तर आता आपण सारण भरल्यानंतर हा मोदक फोल्ड करून घ्यायचा आणि जो पोकळ भाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला यात गुलकंदचं सारण भरायचं आहे. गुलकंदचं सारण भरल्यानंतर आता वरतून याला आपण थोडं पॅक करून देऊया. तर बघा हा देखील दुसऱ्या पद्धतीने आपला मोदक आता रेडी आहे. एकदम सुंदर दिसत आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह. कोणालाही बघितल्यानंतर खायची इच्छा होईलच. इतके सुंदर आहे हे मोदक. हे मोदक खाताना अगदी पान मसाला खाल्ल्यासारखा अनुभव, तेही घरच्या घरी बरं का मंडळी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नवीन हटके मोदकाच्या रेसिपींसाठी चॅनलला फॉलो करून घ्या. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय.